नमस्कार मित्रमैत्रिणींनो. अमुक व्यक्ती अशी आणि मग ती अशी का, अगदी बोलताना देखील ताण येतो ना. मग यापुढे जाऊन आपण ती व्यक्ती अशीच आहे आणि तशीच राहणार आहे हे जर स्वीकारले तर मात्र काही प्रमाणात गोष्टी सोप्या होतात. त्यावर काम करणं सोपं जातं. बदल हा निसर्गाचा नियम आहे. कोणतीही गोष्ट असो त्यात कालांतराने बदल हा होतोच. मग असे असेल तर थोडी वाट बघूया बघूया गोष्टी सुधारतायत का. एक्सेप्टन्स नसेल किंवा आपण काही गोष्टी एक्सेप्ट करायला तयार नसेल तर मानसिक स्थिती मात्र बिघडते. कुठेतरी नात्यात दुरावा येतो. प्रत्येक वेळी व्यक्त झालंच पाहिजे का, व्यक्त होणं गरजेचं आहे का, कुठे आणि कसं व्यक्त व्हावं बरं, व्यक्त होऊन फायदा होणार आहे का, या साऱ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीची मानसिकता ठीक आहे का हे जाणून घेऊन विचारपूर्वक व्यक्त झालं तर अनेक वाद टाळता येऊ शकतात. याचं उत्तम नियोजन स्वतःकडे असणं गरजेचं आहे. आज अनेक नातेसंबंध खराब होत आहेत. यातून अनेक कुटुंबाची मानसिक स्वास्थ्यही बिघडत आहे. थोडासा संयम ठेवून नात्यात गोडवा जपता आला तर खूप चांगल्या गोष्टी घडतात. आपण कधी अभ्यासलं आहे का किंवा निरीक्षण केलं आहे का, हुशार व्यक्ती काही गोष्टींची उत्तरे आपल्या ज्ञानातून किंवा संयमातून देतो. संयम ही जीवन आहे. मग आजपासून प्रयत्न करून बघूया, योग्य वेळी व्यक्त होऊया आणि जर व्यक्त व्हायचं नसेल तर बघा काही फरक पडतोय का. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.